चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे कोण? महिलांच्या शौचालयात त्याला परवानगी कशी? बदलापूर लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अक्षय शिंदे या 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अवघ्या 4 वर्षीय मुलींवर या नराधमाने अत्याचार केल्याने त्याच्यावर सर्वत्र टीका केली जाते. एवढंच नव्हे तर या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्यानेही बदलापुरात काल, 20 ऑगस्ट आंदोलन पेटले होते. परिणामी लोकल सेवा जवळपास 10 तास खंडित झाली होती. 13 ऑगस्ट रोजी या नराधमाने सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील 2 लहान मुलींबरोबर दुष्कृत्य केलं. परिणामी त्यांना गुप्तांगात वेदना होऊ लागल्या. या मुलींनी यासंदर्भात त्यांच्या पालकांना कळवलं. पालकांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी केल्याने हा प्रकार उजेडात आला. परंतु, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरही या प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचा दावा करण्यात येतोय. 13 ऑगस्ट घडलेल्या घटनेबाबत 16 ऑगस्टच्या रात्री गुन्हा नोंदवण्यात आला. तर 17 ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी आरोपीला कडक पोलीस बंदोबस्तात कल्याण जिल्ह्यातील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अक्षय शिंदे कोण? मिंटने दिलेल्या वृत्तानुसार 24 वर्षीय अक्षय शिंदे हा सफाई कामगार असून तो 1 ऑगस्ट रोजी एका सफाई कंपनीमार्फत शाळेत कंत्राटावर नोकरीला लागला होता. नव्यानेच नोकरीला लागलेल्या अक्षयला विद्यार्थिनींना शौचालयास घेऊन जाण्याची ही जबाबदारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्याने हा डाव साधत चिमुकल्यांवर अत्याचार केला. कामावर ठेवताना कर्मचाऱ्याची तपासणी केली नाही. मी शाळेला भेट दिली, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. तसंच सखी सावित्री समितीही नाही. पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिला प्रसाधनगृहात जाऊ दिलं जातं आहे. जो आरोपी आहे तो कॉन्ट्रॅक्टवर लागला होता. मात्र त्याची पार्श्वभूमी काय हे कोणीही जाणून घेतलं नाही. त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड, बदलापूर सेक्शुअल असॉल्ट आहे का ते पाहिलं गेलं नाही, असं महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शाह यांनी सांगितले. बदलापुरातील आंदोलन पूर्वनियोजित. छापील फलक, व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेज आणि इतर काही संकेतावरून हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे समजते. लैंगिक